सर्व शक्तिमान प्रभू येशू, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो. देवा, होणारे गीते, आराधना तू आशीर्वादित कर माझ्या देवा. आराधनामध्ये प्रभू तू उतरून ये आणि अनेकाचे बंधन तुटल्या जाऊ दे प्रभू. यहोशुवा आणि त्याच्या लोकांनी स्तुती केली आणि त्यांच्यासाठी अद्भुत काम तू केलेलं आहेस. पावलाने आणि शिलाने गाणे गाऊन तुझी स्तुती केली, त्यांचे बंधन तू तोडलेले आहेत. देवाप्पा, या ठिकाणी आम्ही गीत गात असताना, आराधना करत असताना तुझं दैवी सामर्थ्य या ठिकाणी उतरून येऊ दे माझ्या देवा. आम्हा प्रत्येकावर देवा तुझा अभिषेक असू दे आणि ऐकणाऱ्यावर देखील तुझा अभिषेक उतरून येऊ दे प्रभू. आणि तुझा गौरव आणि तुझी महिमा हो दे प्रभू येशू. सर्व मान, सर्व महिमा, सर्व गौरव दे बाप्पा आम्ही तुला देत आहे. धन्यवाद करतो की तू आमची प्रार्थना ऐकली आहेस. येशू प्रभूच्या नावात मागतो, आमेन. थँक्यू जीसस. गीत आहे येशू तेरा नाम सबसे ऊंचा है. आज आमच्याकडे ज्या काही समस्या आहेत त्या समस्यापेक्षा येशूचं नाव हे सर्वश्रेष्ठ नाव आहे. त्या नावापुढे आम्ही स्वतःला नम्र करूया. त्या नावाचा आम्ही जय जयकार करूया. त्या नावाला आम्ही धन्यवाद करूया. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. या आम्ही आमच्या मनाची तयारी करूया. आम्ही ज्या ठिकाणी आहोत, घरात आम्ही आहोत, आम्ही आराधना करूया. तुम्ही जिथे कुठे असाल देवाची आराधना करा. माझा विश्वास आहे या आराधनेने देव तुम्हाला आनंदित करेल. थँक्यू जीसस. यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है. यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है. यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है. जिस नाम में है मुक्ति, जिस नाम में है शक्ति, जिस नाम में है शांति, देता वो नाम चंगा. जिस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम. जिस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम. यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है. यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है. यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है. बीमारी से, गरीबी से, श्राप से है छुड़ाता. ओ नाम है जो अंधों को रोशनी भी है देता. बीमारी से, गरीबी से, श्राप से है छुड़ाता. ओ नाम है जो अंधों को रोशनी भी है देता. जिस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम. जिस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम. यीशु तेरा नाम सबसे ऊंचा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है. यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है. यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है. थँक्यू लॉर्ड. या आम्ही दुसरं गीत गाऊया आणि त्याच्या नावाला धन्यवाद करूया. गीत आहे मुक्ती दिलाय येशू नाम, शांती दिलाय येशू नाम. तो शांतीचा राजकुमार आहे आणि या जगात आम्हाला कुठेही शांती मिळणार नाही. त्याच्या आराधनामध्ये शांती आहे, देवाच्या घरामध्ये शांती आहे.
आणि येशू आम्हाला शांती देणारा तो परमेश्वर आहे. त्याला शिक्षा झाली अशासाठी की आम्हाला शांती मिळावी, आम्हाला समाधान मिळावं. थँक्यू जीसस. मुक्ती दिलाय येशूना, शांती दिलाय येशूना. बोलो नाम 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 येशूना, बोलो नाम 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 येशूना. बोलो नाम 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 येशूना, बोलो नाम 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 येशूना. मुक्ती दिलाय येशूना, शांती दिलाय येशूना. बोलो मुक्ती दिलाय येशूना, शांती दिलाय येशूना. चरनी में तूने जन्म लिया यीशु, चरनी में तूने जन्म लिया. सूली पर किया विश्रा, सूली पर किया विश्रा, सूली पर किया विश्रा, सूली पर किया विश्रा. मुक्ति दिलाए येशूना, शांति दिलाए येशूना. बोलो मुक्ति दिलाए येशूना, शांति दिलाए येशूना. बोलो नाम 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 येशूना, बोलो नाम 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 येशूना. बोलो नाम 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 येशूना, बोलो नाम 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 येशूना. यीशु दया का बहता सागर, यीशु दया का बहता सागर. यीशु है दाता महान, यीशु है दाता महान. यीशु है दाता महान, यीशु है दाता महान. मुक्ति दिलाए येशूना, शांति दिलाए येशूना. मुक्ति दिलाए येशूना, शांति दिलाए येशूना. बोलो नाम 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 येशूना, बोलो नाम 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 येशूना. बोलो नाम 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 येशूना, बोलो नाम 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 येशूना. हम सब के पापों को मिटाने, हम सब के पापों को मिटाने यीशु हुआ बलिदान, यीशु हुआ बलिदान. यीशु हुआ बलिदान, यीशु हुआ बलिदान. मुक्ति दिलाए येशूना, शांति दिलाए येशूना. मुक्ति दिलाए येशूना, शांति दिलाए येशूना. बोलो नाम 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 येशूना, बोलो नाम 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 येशूना. बोलो नाम 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 येशूना, बोलो नाम 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 येशूना. हम पर भी यीशु कृपा करना, हम पर भी यीशु कृपा करना. हम है तेरी संतान, हम है तेरी संतान. हम है तेरी संतान, हम है तेरी संतान. मुक्ति दिलाए येशूना, शांति दिलाए येशूना. मुक्ति दिलाए येशूना, शांति दिलाए येशूना. बोलो नाम 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 येशूना, बोलो नाम 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 येशूना. बोलो नाम 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 येशूना.
बोलो नाम 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 यीशु नाम, 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 बोलो नाम 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 यीशु नाम. प्रभू तुझं नाव हे अद्भुत नाव आहे, तुझं नाव हे अलौकिक नाव आहे माझ्या देवा. देवा या वेळेला आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद करतो. प्रभू येशू तू आराधनाच्या योग्य आहेस, तू स्तुतीच्या योग्य आहेस माझ्या देवा. इस्रायलाचा प्रभू स्तुती स्तवनामध्ये तो विराजमान होणारा प्रभू आहे. प्रभू तू आमच्यामध्ये आहेस, तुझ्या उपस्थितीने प्रभू तू आम्हाला आनंदित करत आहेस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद करतो. प्रभू स्वर्गामध्ये स्वर्गदूत 24 तास तुझी स्तुती करतात, तुला पवित्र पवित्र जो आहे जो येणार आहे असं म्हणून ते तुझी स्तुती करतात. कोणी घोड्याची कोणी रथाची बढाई मारतात, पण आम्ही आमचा देव परमेश्वर याच्या नावाची प्रशंसा करू. स्तोत्रकर्ता दावीद राजा म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको. मी परमेश्वराचा धन्यवाद सर्वदा करेन, माझ्या मुखात त्याचं स्तवन सतत असेल. हा प्रभू आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद करतो. स्वर्गामध्ये सोन्याचे रस्ते आहेत, काचेचा समुद्र आहे, पण कोणी सोन्याच्या रस्त्याची प्रशंसा करत नाही, काचेच्या समुद्राची प्रशंसा करत नाही. पण जो सिंहासनावर जो बसलेला आहे त्याच्या पुढे मुकुट काढून गुडघे टेकून नतमस्तक होतात. हा प्रभू आम्ही पण तुझ्या नावाला धन्यवाद करतो. थँक्यू जीसस, थँक्यू होली स्पिरिट. प्रभू आम्ही तुझ्या नावाची बढाई करतो, तुझ्या नावाला आम्ही उंच करतो. प्रभू तू आराधनाच्या योग्य, स्तुतीच्या योग्य आहेस. मुक्ती दिलाय येशू नाम, शांती दिलाय येशू नाम, मुक्ती दिलाय येशू नाम, शांती दिलाय येशू नाम. बोलो नाम 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 यीशु नाम, बोलो नाम 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 यीशु नाम, बोलो नाम 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 यीशु नाम, बोलो नाम 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 यीशु नाम. यीशु दया का बहता सागर, यीशु दया का बहता सागर, यीशु है दाता महान, यीशु है दाता महान, यीशु है दाता महान, यीशु है दाता महान. मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम, मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम. बोलो नाम 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 यीशु नाम, बोलो नाम 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 यीशु नाम, बोलो नाम नाम नाम
यीशु नाम, बोलो नाम 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 येशू नाम. हा प्रभू, आम्ही त्या नावाला गौरव देतो. त्या नावापुढे आम्ही स्वतःला नम्र करतो. तुझ्या नावात आम्हाला पापांची क्षमा आहे. तुझ्या नावामध्ये खरी शांती आहे. तुझ्या नावात खरा उद्धार आहे. आकाशामध्ये आणि पृथ्वीमध्ये असं कोणतंच नाव दिलं गेलेलं नाही की ज्या नावामध्ये उद्धार आहे, ज्या नावामध्ये धारण आहे. एकमेव तुझं नाव आहे ज्या नावामध्ये धारण आहे, ज्या नावामध्ये उद्धार आहे. नाम 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 येशू नाम. हम सब के पापों को मिटाने, हम सब के पापों को मिटाने यीशु हुआ बलिदान, यीशु हुआ बलिदान, यीशु हुआ बलिदान, यीशु हुआ बलिदान. मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम. मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम. बोलो नाम 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 यीशु नाम, बोलो नाम 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 यीशु नाम, बोलो नाम 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 यीशु नाम, बोलो नाम 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 यीशु नाम. लोक तुझ्याकडे पाहून तोंड फिरवित होते, येशू नाम. तुला तुच्छ मानत होते प्रभू. या लोकांना तुझी सुंदरता दिसली नाही. लोक तुझ्याकडे पाहून तोंड फिरवीत तुला तुच्छ मानत, बोलो नाम. तुला मानलं नाही प्रभू कोणी. येशू नाम. प्रभू तू सुंदर आहेस. बोलो तुझ्यासारखा कोणी सुंदर नाही प्रभू या पृथ्वीवर. तू शारोनचा गुलाब आहेस. बोलो नाम. तू अगम्य प्रकाशामध्ये वास करणारा परमेश्वर आहेस. आईच्या गर्भाशयात असताना तू आमची निवड केलेली आहेस. तुझं नाव घेऊन तू आम्हाला बोलवलेलं आहेस प्रभू. त्या नावाला आम्ही नतमस्तक होतो. त्या नावाचा आम्ही जय जयकार करतो. तुझं नाव हे सुंदर नाव आहे. तुझं नाव हे अद्भुत नाव आहे माझ्या देवा. थँक्यू जीसस. प्रभू तुझ्या महान उपस्थितीबद्दल आम्ही धन्यवाद करतो. तू आमच्यामध्ये उतरून आलेला आहेस प्रभू. आम्ही धन्यवाद करतो माझ्या देवा. हम पर भी यीशु कृपा करना, हम पर भी यीशु कृपा करना. हम हैं तेरी संतान, हम हैं तेरी संतान, हम हैं तेरी संतान, हम हैं तेरी संतान. मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम. मुक्ति दिलाए यीशु नाम,
शांती दिलाए यीशु नाम। बोलो नाम 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 यीशु नाम। बोलो नाम नाम नाम। यीशु नाम। थैंक यू जीसस। बोलो नाम 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 यीशु नाम। बोलो नाम 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 यीशु नाम। बोलो नाम 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 यीशु नाम। प्रभू तुझ्या उपस्थितीने तू आम्हाला आनंदित केलेला आहे, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद करतो। आमची कुठली पात्रता नसताना, कुठली योग्यता नसताना प्रभू तू आमच्यामध्ये उतरून आलेला आहेस, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद करतो। प्रभू तू अद्भुत परमेश्वर आहेस प्रभू। खरं तुझ्या नावामध्ये शांती आहे। जग आज शांतीचा शोध करत आहे, पण हे सत्य आम्हाला कळालेलं आहे, शांती तुझ्या आराधनामध्ये आहे, तुझ्या भक्तीमध्ये शांती आहे, तुझ्या घरामध्ये शांती आहे। तुझं वचन सांगतं दुष्टाच्या तंबूमध्ये राहण्यापेक्षा तुझ्या घरचा द्वारपाळ होणे मला इष्ट आहे। तुझ्या घरात राहणाऱ्याची केवढी धन्यता आहे का ते निरंतर तुझी स्तुती करतात। इथून पुढे जे वचनाची सेवकाई होणार आहे ती सेवकाई देखील तू आशीर्वादित कर माझ्या देवा। एअरपोर्ट एजी चर्चचे सिनियर पास्टर रेव्हरंड याकोब वडागळे, देवा तुझा अभिषेक त्यांच्यावर असू दे, त्यांच्याद्वारे तुझ्या लोकांची तू भेट घे, ऐकणाऱ्याच्या अंतकरणाशी तू बोल माझ्या देवा। आज संपूर्ण जग महामारीला तोंड देत आहे, भीतीला तोंड देत आहे, विश्वासामध्ये डगमगत आहेत। देवा मी प्रार्थना करतो तुझ्या सेवकाच्या द्वारे प्रत्येकाची तू भेट घे प्रभू। तुझ्या वचनाच्या द्वारे त्यांना तू उल्हासित कर, आनंदित कर। आमच्याकडे एकमेव आशा आहे, तुझ्या वचनाची आशा आहे। तुझं वचन हे आम्हाला आशीर्वादित करणार आहे, तुझं वचन हे आम्हाला समृद्धीकडे घेऊन जाणार आहे, तुझं वचन आम्हाला सांत्वना देणार आहे। हा प्रभू जसा शमूएल म्हणतो बोल, तुझा दास ऐकत आहे। हा प्रभू या वेळेला आम्ही तयार आहोत वचन ऐकण्यासाठी। आम्ही आमचं समर्पण यावेळेला आम्ही तुला करतो प्रभू येशू। आम्ही आभार मानतो प्रभू की तू आमची प्रार्थना ऐकलेली आहेस। धन्यवाद देवा, तू आमची प्रार्थना ऐकली आहेस। येशू प्रभूच्या नावात मागतो, आमेन। Praise the Lord. देवाची स्तुती असो। It's a great joy to be here in the presence of God. आणि खूप आनंदाची गोष्ट आहे की आपण सर्वजण देवाच्या उपस्थितीमध्ये आहोत। I believe you all are doing well. आणि माझा विश्वास आहे की आपण सर्वजण चांगले करत आहोत। And I believe that God is speaking with us. आणि माझा विश्वास आहे की देव आपल्या सोबत बोलत आहे। Today also God is going to speak with us. आणि आज देखील देव आपल्या सोबत बोलणार आहे। We praise God for His wonderful mercy. आणि आपण त्याच्या दयेबद्दल त्याची स्तुती करूया। I am constantly praying for you आणि मी नेहमी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे that Lord may keep you safe in these days. की देव तुम्हाला या समस्येमध्ये सुरक्षित ठेवो। I believe that God is so faithful with us आणि माझा विश्वास आहे की देव आपल्या सोबत खूप विश्वास and He will protect us in this आणि situation. तो आपलं संरक्षण करण या भयानक दिवसामध्ये। As last week we have seen that how we are going to please to आणि God. आणि मागच्या आठवड्यात आपण बघितलं का आपण देवाला कसं संतोषू शकतो। For pleasing we have seen first thing that we need to put our faith upon Him. आणि देवाला संतोषण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे देवावरती विश्वास ठेवणे हे आपण And the बघितलं। word of God says without faith we can't please Him. आणि देवाचं वचन सांगतं की विश्वासाविना त्याला संतोषणं। So last week we hear that we need to put our faith in
this situation. आणि मागच्या आठवड्यात आपण बघितलं की देवावरती विश्वास ठेवणे हे आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. And when we will put our faith, we will see greater things happening in our life. आणि ज्या वेळेस आपण आपला विश्वास हा देवावरती ठेवू आपण बघू आपल्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी होतात. When we put our faith, we need to pay a price for that. आणि ज्या वेळेस आपण आपला विश्वास देवावरती ठेवतो त्यावेळेस आपल्याला एक किंमत मोजावी लागते. And we see that many people of God, they pay their price in their life. आणि आपण बघतो की पुष्कळ देवाचे लोक त्यांच्या जीवनामध्ये ही किंमत मोजतात And because of that, they get reward. आणि त्या गोष्टीमुळे त्यांना यश प्राप्ती होते. Today morning, we are going to see आणि आजच्या सकाळी आपण बघणार आहोत how we are going to please God. आणि देवाला आपण कसं संतोषू शकतो. Second thing I want to focus your mind, आणि दुसऱ्या गोष्टीकडे मला तुम्हाला लक्ष केंद्रित that करायचं we आहे need to believe that He exists. की आपण विश्वास ठेवला पाहिजे की देव अस्तित्वात आहे. Here the word of God says in Hebrew chapter 11 आणि या ठिकाणी देवाचं वचन सांगते हिब्रू याचा 11वा अध्याय and verse 6. आणि 6वं वचन It says that आणि या ठिकाणी दिलं आहे for whoever would draw near to God must believe that He exists. आणि विश्वास वाचून त्याला संतोष होणे अशक्य आहे कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्याला तो प्रतिफळ देणार The आहे. word of God says that and without faith it is impossible to please Him. For ever who draw near to God must believe that He exists and that He rewards those who seek Him. आणि या ठिकाणी दिलाय की विश्वास वाचून त्याला संतोष होणे अशक्य आहे कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणार आहे. From this word we have seen first thing last week that we need to please God and without faith we can't please Him. आणि या वचनातून आपण मागच्या आठवड्यात बघितलं की विश्वासा वाचून आपण देवाला संतोषू शकत नाही. And today we are going to see that believe that He exists. आणि आज आपण बघणार आहोत की आपण विश्वास ठेवला पाहिजे की तो अस्तित्वात आहे. He exists. तो अस्तित्वात आहे. He exists means He is alive. He is not dead God. तो अस्तित्वात आहे म्हणजे तो जिवंत आहे, तो मेलेला देव नाही. Today I want to encourage you. आणि आजच्या सकाळी मला तुम्हाला उत्तेजन As we द्यायचं are आहे. going from these situations, आणि या परिस्थितीतून आपण जात असताना we see around the world that the people are very much feared about this coronavirus. आणि आपण संपूर्ण जगामध्ये बघत आहोत की सर्व लोक या कोरोना व्हायरसमुळे खूप भयभीत झालेले And आहेत. they are in a lockdown situation. आणि त्यांनी स्वतःला बंदिस्त करून घेतलं आहे. And we see they are thinking about their future. आणि आपण बघतो की ते त्यांच्या भविष्याबद्दल विचार करत There are आहेत. many problems in front of families. आणि त्यांच्या कुटुंबामध्ये पुष्कळ असे प्रॉब्लेम आहेत. They are thinking about the future. आणि ते त्यांच्या भविष्याबद्दल विचार करत आहेत. And nowadays we are all praying to Lord that Lord may control this situation. आणि या दिवसामध्ये आपण देखील प्रार्थना करत आहोत की देवाने या सर्व गोष्टीचा ताबा घेतला पाहिजे. And in this situation we see that we are not getting result of our prayer. आणि या काळामध्ये आपण बघत आहोत की आपल्या प्रार्थनेचं उत्तर आपल्याला भेटत नाही आहे. Yes, we believe that God is going to give result to our prayer. आणि हो आपण विश्वास ठेवतो की देव आपल्या प्रार्थनेचं उत्तर आपल्याला देणार आहे. But in our own life, in our family life, we see struggles and problems in our life. पण आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपण समस्येला तोंड देत आहोत. And today I want to just focus your mind that we must believe that He exists. आणि आज मला या वचनाकडे तुमचं लक्ष द्यायचं आहे की आपण विश्वास ठेवला पाहिजे की तो अस्तित्वामध्ये आहे. When we go through trials and circumstances, आणि ज्या वेळेस आपण खूप अडचणीतून आणि खूप अशा परिस्थितीतून जातो and we pray and our prayer are not been answered, आणि ज्या वेळेस आपण प्रार्थना करतो आणि आपल्या प्रार्थनेचं उत्तर आपल्याला भेटत नाही and we get discouraged in our life, आणि आपण खूप निराश होतो and we doubt on God. आणि आपण देवावर देखील शंका करतो. But if we think about the life of disciples, जर आपण विचार केला शिष्यांच्या जीवनाबद्दल they also doubt on Jesus. त्यांनी देखील येशूवरती शंका आली. But the word of God says पण here, या ठिकाणी देवाचं वचन सांगतं for whoever would draw near to God, आणि जो कोणी देवाजवळ जातो here it is said, those who draw near to God आणि या ठिकाणी दिलाय की जो कोणी देवा जवळ जातो must believe that He exists. की त्याने विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे. Now I want to just focus that those who are going near to God, who are going to near to God, आणि आज मला तुमचं लक्ष केंद्रित करायचं की देवाजवळ जाणं आणि देवाजवळ कोण जात आहे. we people go near to God. आणि आपण लोक हे देवाजवळ जात आहोत. We believe on the word of God. आपण देवाच्या वचनावरती विश्वास We ठेवतो receive Jesus Christ as our personal Savior. आणि येशू ख्रिस्ताला आपण आपला वैयक्तिक मुक्तिदाता म्हणून स्वीकार करतो. And we draw near to God by prayer. आणि आपण देवाजवळ प्रार्थना करून जातो. We draw near God by reading the word of God. आणि देवाचं वचन वाचून आपण देवाच्या आणखी जवळ जातो. And we worship, by worshiping we go near to God. आणि त्याची उपासना करून आपण आणखी त्याच्या जवळ जातो. For that people, the word of God says,
those who go near to God must believe that He exists. आणि त्या सर्व लोकांसाठी हे वचन आहे की जो कोणी देवाजवळ जातो त्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो अस्तित्वामध्ये Why आहे. the writer is so much encouraging people that the people who go near to God must believe on Him. आणि का इथं या ठिकाणी लेखक हा उत्तेजन देत आहे लोकांना की जो कोणी देवाकडे जाईल त्याने विश्वास ठेवला पाहिजे की तो अस्तित्वामध्ये आहे. Because most of the time the people of God only doubt on God. आणि पुष्कळ वेळेस असं होतं की देवाचे विश्वासणारे देवावरती शंका करतात. If we think about the life of Jesus, आणि जर आपण येशू ख्रिस्ताचे जीवन बघितलं while He was in the world, आणि ज्यावेळेस तो या जगामध्ये होता He performed many miracles. त्यांनी पुष्कळ असे चमत्कार केले At that time His disciples were with them, आणि त्यावेळेस त्याचे शिष्य देखील त्याच्या सोबत होते and they were day and night with Jesus. आणि दिवस आणि रात्र ते येशू बरोबर But होते. if we think about the life of disciples, they doubt on Jesus. जर आपण शिष्यांचं जीवन बघितलं तर एक वेळ अशी होती की त्यांनी देखील येशूवरती शंका बाळगली. They were near to God. ते देवाजवळ होते They knew that He is the Lord and Savior of their life. आणि त्यांना माहित होतं की हाच जगाचा तारणारा आहे And they knew that from Him only they are going to get eternal life. आणि त्यांना हे देखील माहित होतं की केवळ येशूद्वारे आपल्याला सार्वकालिक जीवन भेटणार Many आहे. times when the disciples were just doubting on Him. आणि पुष्कळ वेळेस आपण बघतो की शिष्याने देखील येशूवरती शंका घेतली. If we think about the life of Peter, जर आपण पेत्राचं जीवन बघितलं Matthew chapter 14 and verse 22 onwards, if you read आणि मग ते याचा 14व्या अध्याय आणि 22व्या वचनापासून आपण from 21 to 33 words, आणि 21 वचनापासून तर 31 वचनापर्यंत it is written about that when Jesus was walking on the water. आणि या ठिकाणी बघतो की आपण येशू हा पाण्यावर चालतो And it says that immediately at that time, they recognize that Jesus is walking on the water. आणि त्यावेळेस त्यांना लगेच लक्षात आलं की येशू हा पाण्यावर चालत आहे. And it says that Peter is saying, if you are master, can I come to you? आणि या ठिकाणी पेत्र त्याला बोलतो तुम्ही जर असाल तर मला तुम्ही बोला की मी पाण्यावर येतो. And it says that Peter also start walking from the on the water. आणि या ठिकाणी आपण बघतो की पेत्र देखील पाण्यावर चालायला सुरुवात करतो. While Peter was walking on the water, आणि ज्यावेळेस पेत्र हा पाण्यावर चालत होता he was very much happy. आणि तो खूप आनंदी होता. And suddenly what happened? आणि अचानक काय झालं It says, आणि या ठिकाणी दिलं आहे we'll read that word, आपण ते वचन वाचूया. Matthew chapter 14 and 28. It says, and Peter answered him, Lord, if it is you, command me to come to you on the water. He said, come. So Peter go out of the boat and walked on the water and came to Jesus. But when he saw the wind, he was afraid, and beginning to sink, he cried out, Lord, save me. Jesus immediately reached out his hand and took hold of him, saying him, O you of little faith, why did you doubt? आणि या ठिकाणी दिलंय की तेव्हा पेत्राने उत्तर दिले, प्रभुजी आपण असाल तर पाण्यावरून आपल्याकडे येण्यास मला सांगा. त्याने म्हटले ये. तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावरून चालू लागला, परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला. It says that Peter saw the wind and he was afraid. आणि या ठिकाणी दिलाय की पेत्राने तो वारा बघितला आणि तो खूप And घाबरला. suddenly it comes in his mind that no one is with me. Jesus is far away from me. Who will take care of my life? आणि त्याने विचार केला की येशू तर खूप दूर आहे, आता माझ्या जीवनाची काळजी कोण घेईल. He forgot that Jesus is God. आणि तो विसरला की येशू हा देव आहे. And it is written that suddenly he began to sink and he cried out. आणि अचानक तो बुडू लागला आणि त्याने देवाला हाक And मारली. what Jesus is saying that why did you doubt? आणि देव येशू या ठिकाणी विचारत आहे की तू शंका का केली, Oh, little faith. ओ अल्पविश्वासी. Here Jesus is saying that you have a little faith. आणि या ठिकाणी येशू त्याला बोलत आहे की तू अल्पविश्वासी आहे. If Jesus is telling to us come, we should believe and come. आणि आज देखील आपल्याला येशू जर बोलत आहे तर आपण त्याच्यावरती विश्वास ठेवून आपण देखील त्याच्याजवळ गेलं Here we पाहिजे. see Peter was unbelieving on that situation. आणि या परिस्थितीमध्ये आपण बघतो की पेत्र हा देवावरती अल्पविश्वासी होता. Then we see Martha and Mary. आणि त्याच्यानंतर आपण बघतो मार्था आणि मरिया. In John chapter 11, आणि योहान याचा 11वा अध्याय. if we read the chapter, आणि जर आपण तो अध्याय वाचला in whole chapter we see that Jesus performed a miracle in their life. Their brother Lazarus was dead and Jesus rose him from the dead.
आणि आपण या पूर्ण अध्यायामध्ये बघतो की येशूने चमत्कार केला. ज्यावेळेस लाजर हा मृत्यू पावला होता त्यावेळेस येशूने येऊन त्याला जिवंत केले. And here we see when Jesus went to their house. आणि या ठिकाणी आपण बघतो की येशू ज्यावेळेस त्यांच्या घरी गेला And when he went to their house, at that time, Martha came to Jesus. आणि ज्यावेळेस येशू त्यांच्या घरी गेला त्यावेळेस मार्था येशूकडे आली. And Martha is speaking to Jesus. आणि त्या या ठिकाणी मार्था येशूला बोलत आहे. And it is written that in 21 words, आणि या ठिकाणी तिला 21 वचनामध्ये where Jesus went to their house, आणि ज्यावेळेस येशू त्यांच्या घरी गेला Martha said to Jesus, Lord, if you had been here, my brother would not have died. But even now, I know that whatever you ask from God, God will give you. आणि या ठिकाणी दिलाय की मार्था येशूला म्हणाली, प्रभूजी आपण इथे असता तर माझा भाऊ मेला नसता. तरी आताही जे काही आपण देवाकडे मागाल ते देव आपल्याला देईल हे मला ठाऊक आहे. She is believing that whatever Jesus is going to ask, God is going to give. आणि ती विश्वास ठेवत आहे की जे काही येशूने देवाकडे मागितलं देव त्याला देणार आहे. But what she is saying that Jesus, if you had been here, my brother would not die. पण ती काय म्हणत आहे की जर येशू तुम्ही जर या ठिकाणी असता तर माझा भाऊ मेला नसता. And Jesus is saying, your brother will rise again. आणि येशू या ठिकाणी सांगत आहे की लाजर पुन्हा उठणार आहे. What Martha is saying. आणि मार्था या ठिकाणी काय म्हणाली? Martha said to him, I know that he will rise again in the resurrection on the last day. आणि या ठिकाणी मार्था म्हणाली की मला विश्वास आहे की शेवटल्या दिवशी पुनरुत्थानासमयी तो पुन्हा उठणार आहे. Jesus is saying, पण येशू त्या ठिकाणी I म्हणाला, am the resurrection and the life. Whoever believes in me, though he die, yet shall he live. आणि या ठिकाणी येशू म्हणाला की पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. And everyone who lives and believes in me shall never die. Do you believe this? आणि जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधी मरणार नाही. तू माझ्यावरती विश्वास ठेवते काय? And she is answering that, Lord, yes, I believe that you are the Christ, the Son of God, who is coming into the world. आणि ती येशूला सांगत आहे की हो मी विश्वास ठेवते तूच या जगाचा तारणारा आहेस. She is proclaiming that He is the Lord, He is the Son of God, He is coming into the world. ती कबूल करत आहे की तूच देवाचा पुत्र आहेस, तू या जगाचा तारणारा But आहेस. still she is not believing that now Jesus can perform the miracle. तरी देखील ती विश्वास ठेवत नाही की येशू त्या ठिकाणी चमत्कार करू In that शकतो. situation, she did not recognize that Jesus is God Himself. आणि या ठिकाणी तिने स्वतःला तिच्या लक्षात आलं नाही की येशू हा स्वतः देव आहे. She is saying that on the last day of the resurrection, my brother is going to rise. आणि ती या ठिकाणी म्हणत आहे की पुनरुत्थानाच्या शेवटल्या दिवशी माझा भाऊ हा जो उठणार आहे. And Jesus is encouraging him that she should believe on him. आणि येशू तिला उत्तेजन देत आहे की तिने त्याच्यावरती विश्वास ठेवावा. Then we see about Mary also. आणि त्यानंतर आपण बघतो मरियाबद्दल देखील. When Mary met with him, आणि ज्यावेळेस मरिया ही येशूला भेटली same thing she is saying. आणि ती देखील पुन्हा सारख्या गोष्टी बोलली. If you would be here, my brother would not die. जर तू या ठिकाणी असता तर माझा भाऊ मेला नसता. And suddenly they went to the tomb. आणि ते सर्वजण त्या कबरेकडे गेले. And we see that Martha is saying in 39 words. Jesus said, take away the stone. Martha, the sister of the dead man, said to him, Lord, by this time there will be an odor, for he has been dead for 4 days. Jesus said to her, did I not tell you that if you believe, you would see the glory of God? आणि या ठिकाणी दिलाय की येशूने म्हटले, धोंड काढा. त्या मृताची बहीण मार्था त्याला म्हणाली, प्रभूजी आता त्याला दुर्गंधी येत असेल, कारण त्याला मरून 4 दिवस झाले आहेत. येशूने तिला म्हटले, तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाशील, असे मी तुला सांगितले नव्हते काय? यावरून त्यांनी तोंड काढली. Here we see आणि या ठिकाणी आपण बघतो Martha is very much confused. आणि जी मार्था होती ती खूप भयभीत होती. Here she is saying that, Master Jesus, please don't do this because it must be smelling. आणि ती येशूला सांगत होती की त्या कबरेवरची धोंड काढू नका, कारण त्या गोष्टीची खूप दुर्गंधी येत It आहे. takes 4 days for him. कारण त्याला मरून 4 दिवस झाले आहेत. Jesus he said, did I not tell you that if you believe, you would see the glory of God? आणि येशू तिला म्हणाला की मी तुला सांगितलं नाही काय, जर तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव Here we बघशील. see she is doubting on Jesus. आणि या ठिकाणी आपण बघतो की ती येशूवरती शंका घेत आहे. She is not believing that today Jesus can do something great things to us. आणि ती विश्वास ठेवत नाही की आज येशू तिच्यासाठी चमत्कार करणार आहे. In John chapter 20, आणि योहान याचा 20वा अध्याय. after the resurrection, आणि पुनरुत्थानानंतर Jesus met many people. आणि येशू पुष्कळ लोकांना भेटला. And when Jesus was meeting, every disciples were going and telling to people that Jesus is resurrected. आणि ज्यावेळेस येशू भेटत होता त्याचे शिष्य सगळ्यांना जाऊन सांगत होते की येशू हा उठला आहे. And suddenly what happened? आणि अचानक काय झालं? In chapter 20 and verse 24, आणि 20वा अध्याय आणि 24वा वचन they met with
disciple Thomas. आणि ते थोमाला भेटले. And here the word of God says in 24 word. आणि या ठिकाणी 24व्या वचनामध्ये देवाचं वचन सांगतं, Now Thomas, one of the 12 called the twin, was not with them when Jesus came. आणि So the other disciple told him, we have seen the Lord. But he said to them, unless I see his hand, the mark of the nails, and place my finger into the mark of the nails, and place my hand into his side, I will never believe. आणि या ठिकाणी दिलं की येशू आला तेव्हा 12तील एक म्हणजे दिदुम म्हटलेला थोमा हा त्याच्या बरोबर नव्हता. म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितले, आम्ही प्रभूला पाहिले. पण त्याने त्याला म्हटले, त्याच्या हातात खिळ्याचे वण पाहिल्या वाचून, खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्या वाचून व त्याच्या कुशीत आपला हात घासल्या वाचून मी विश्वास धरणारच नाही. Here we see Thomas, आणि या ठिकाणी आपण बघतो थोमा, the disciple येशूचा शिष्य, who saw many miracles, आणि त्याने पुष्कळशे चमत्कार who बघितले, knew he is the Lord and Savior, ज्याला माहित होतं की हा जगाचा तारणारा आहे, who told them that I am going to die and I am going to raise on third day also. आणि ज्यांनी त्याला सांगितलं होतं की मी मरणार आहे आणि तिसऱ्या दिवशी मी पुन्हा उठणार आहे. But when Jesus was raised, he was not believing on that miracle. आणि ज्यावेळेस येशू मरणातून पुन्हा जिवंत झाला पण त्याने त्या गोष्टीवरती विश्वास ठेवला When नाही. Jesus was raised, he was not believing on that news. आणि ज्यावेळेस येशू मरणातून जिवंत झाला त्याने त्या बातमीवरती विश्वास ठेवला नाही. He was doubting on the आणि disciples. त्याने येशूवरती शंका घेतली. Here the word of God says, आणि या ठिकाणी देवाचं वचन when सांगतं, disciple told him, आणि ज्यावेळेस शिष्याने त्याला सांगितलं, he is saying that unless I see his hand, the mark of the nails, and place my finger into the mark of the nails, and place my hand into his side, I will never believe. आणि तोमा म्हटला, त्याच्या हातातली खिळ्याचे वण पाहिल्या वाचून, खिळे होती ती जागा आपल्या बोट घातल्या वाचून व त्याच्या कुशीतील आपला हात घातल्या वाचून मी विश्वास धरणारच नाही. They were thinking that Jesus is died and he will not raise up. आणि ते विचार करत होते की येशू हा मेला आहे, तो पुन्हा जिवंत होणार नाही. But the word of God says, पण या ठिकाणी देवाचं वचन after सांगतं, 8 days, आणि after the 8 days, 8 दिवसानंतर the disciples were inside again, and Thomas was with them. Although the doors were locked, Jesus came and stood among them and said, peace be with you. Then he said to Thomas, put your finger here, see my hands, and put your hand at the place it is in my side. Do not disbelieve, but believe. मग 8 दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्याच्याबरोबर थोमा होता. तेव्हा दारे बंद असता येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हास शांती असो. नंतर त्याने थोमाला म्हटले, तू आपले बोट इकडे कर व माझे हात पाय पहा आणि आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल आणि विश्वासहीन असू नको तर विश्वास ठेवणारा अस. Jesus is saying that do not disbelieve, but believe. आणि या ठिकाणी येशू त्याला म्हणत आहे की विश्वासहीन असू नको तर विश्वास ठेवणारा अस. Jesus is saying that do not be disbelieve, but believe. Thomas answered him, my Lord and my God. Jesus said to him, have you believed because you have seen me? Blessed are those who have not seen and yet have believed. थोमाने त्याला म्हटले, माझा प्रभू देव. येशूने त्याला म्हटले, तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे. पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. Here the word of God says you must believe on him. आणि या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. Jesus is saying to Thomas, you must believe on me. आणि येशू या ठिकाणी थोमाला बोलत आहे की तू माझ्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. See the disciples, आणि या ठिकाणी बघा की सर्व शिष्य their life, त्यांचं जीवन they were spending time with Jesus. आणि त्यांनी त्यांचा पुष्कळचा वेळ येशू बरोबर They घालवला. were 33 years with Jesus. आणि 33 वर्ष ते येशू बरोबर होते. They saw many miracles. आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये पुष्कळ चमत्कार They बघितले. knew that Jesus is their Lord and Savior. आणि त्यांना माहित होतं की येशू ख्रिस्त त्यांच्या जीवनातला हात तारणारा आहे. Jesus is the creator of the world. आणि येशू हा सर्व जगाचा निर्माण करता And आहे. he can do anything. आणि तो या जगामध्ये काही देखील करू But शकतो. we see when the situation come into their life, they were just disturbed and they didn't knew that Jesus is their living God. पण या ठिकाणी ज्यावेळेस ही परिस्थिती त्यांच्या जीवनामध्ये आली ते विसरले की हा जिवंत देव आणि ते सर्व गोंधळून गेले. Started unbelieving on आणि Jesus. त्यांनी देवावरती अविश्वास दाखवला. But praise God. पण देवाची स्तुती असो. Our Lord Jesus is blessing the people who have not seen Jesus but still believing on him. पण या ठिकाणी येशू म्हणत आहे की ज्यांनी मला बघितलं नाही पण त्यांनी विश्वास ठेवला ते सर्व धन्य आहे. Today we are the blessed people. आणि आज देखील आपण ते आशीर्वादित लोक We आहोत. have not seen Jesus, आपण येशूला बघितलेलं नाही. but we have just listened the news of Jesus, आपण फक्त त्याच्या बातम्या आणि त्या येशू बद्दल आपण फक्त ऐकलं आहे that he is our God. की तो आपला देव आहे. He have gave his blood on that cross for us. आणि त्यांनी त्या वधस्तंभावरती आपल्यासाठी त्याचं रक्त दिलं. Because of his blood we are been redeemed
from the sin. आणि त्याच्या रक्ताद्वारे आपलं सांत्वन त्या पापापासून झालं आहे. And Jesus is saying to Thomas, आणि या ठिकाणी येशू थोमाला म्हणत आहे, blessed are those who have not seen आणि पहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. yet have believed. पहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. We have believed on him. आपण त्याच्यावरती विश्वास ठेवला And we आहे are the blessed people. आणि आपण धन्य लोक आहोत. Today I want to just encourage you. आणि आजच्या सकाळी मला तुम्हाला उत्तेजन As we द्यायचं are आहे. believing on him आणि आज देखील आपण त्याच्यावरती विश्वास ठेवत and आहोत. we are praying to him, आपण त्याच्याकडे प्रार्थना करत we are आहोत. going to near to God. आपण त्याच्या जवळ जात The आहोत. word of God says आणि देवाचं वचन सांगतं in Hebrew chapter 11 and verse 6. आणि इब्री लोकासपत्र याचा 11वा अध्याय आणि 6वं वचन We'll read that word. आपण ते वचन वाचूया. The word of God says, आणि देवाचं वचन सांगतं, for whoever would draw near to God must believe that he exists. कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्याला तो प्रतिफळ देणार Today आहे. morning I want to encourage आणि you आजच्या सकाळी मला तुम्हाला that उत्तेजन if we द्यायचं are आहे. going to near to God, जर आपण देवाजवळ जात आहोत, we must believe on his promises. आपण विश्वास ठेवला पाहिजे त्याच्या अभिवचनावर. Situation will come. परिस्थिती येईल, Destruction will take place. खूप अडखळण तुमच्या जीवनामध्ये Many येतील. problems you will खूप face. समस्या तुम्ही तोंड देणार. But let me tell you, पण मला तुम्हाला सांगू द्या, our God is alive God. आपला देव हा जिवंत देव He आहे. is not our dead God. तो मेलेला देव नाही. He will perform a miracle for तो us. तुमच्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार Many करेल. times things will go wrong in your life. आणि पुष्कळ वेळ ज्या समस्या आहे, जी परिस्थिती ती खूप वाईट होईल But तुमच्या our God जीवनातली, will never leave us. पण आपला देव आपल्याला कधी सोडणार नाही. Let me tell you, पण मला तुम्हाला सांगू in my life, आणि माझ्या जीवनामध्ये देखील, once my son, आणि एक वेळेस माझा मुलगा हर्ष when 6 ज्यावेळेस old, तो 6 महिन्याचा होता, at that time, आणि त्यावेळेस in the night time, आणि रात्रीच्या वेळेस he had a fever आणि त्याला खूप ताप आला and his fever went into his head. आणि तो जो ताप होता तो डोक्यामध्ये He गेला had a convulsion. आणि त्याला तापेमध्ये झटके At, आले. at that time, in the month of July, it was heavy raining. आणि त्या जुलैचा हा महिना होता आणि खूप पाऊस होता. And at that time, we could not understand what to do. आणि त्यावेळेस मला काही समजलं नाही की मी काय करू. Suddenly, we rushed to the hospital. आणि आम्ही सर्वजण हॉस्पिटलमध्ये त्याला घेऊन We गेलो. admitted him in the hospital. आणि त्याला हॉस्पिटलमध्ये आम्ही भरती केलं And doctor started giving treatment to him. आणि डॉक्टरनी त्याची ट्रीटमेंट सुरू केली. The whole night, doctor was trying to give treatment. आणि पूर्ण रात्र डॉक्टर त्याला ट्रीटमेंट देत होते. Whatever medicine he was using, आणि जे काही मेडिसिन, जे काही औषध त्याला देत it होते, was not working on him. आणि ते औषध काहीच काम त्याच्यावरती करत नव्हतं. Whole night, the fever was increasing and increasing. आणि संपूर्ण रात्र त्याचा ताप हा वाढतच होता. And whole night, I was just praying constantly to the Lord that Lord may heal him. आणि पूर्ण रात्र मी प्रार्थना करत होतो की देवा तू याला आरोग्य दे, Lord heal him. Lord heal him. देवा तू याला आरोग्य दे, देवा तू याला आरोग्य दे. Let me tell you, पण मला तुम्हाला सांगू द्या, my prayer was not been answered. पण माझ्या प्रार्थनेचं उत्तर मला The भेटलं नाही. more I was praying, the more fever was आणि increasing. जितकी जास्त मी प्रार्थना करत होतो तितका जास्त ताप त्याचा वाढत होता. In the morning, 5 o'clock, आणि सकाळी 5 वाजता I thought, आणि मला विचार आला What, God is not listening my prayer. की देव माझी प्रार्थना काय ऐकत Why नाही, he is not listening my तू prayer? माझी प्रार्थना काय ऐकत नाही. I suddenly told to Lord, आणि मी देवाला बोललो, Lord, whatever you want to do, you can do. तुला जे काही देवा करायचं आहे ते तू कर. I knew that you are my Lord and Savior. आणि मला माहित आहे की तू माझा उद्धार करता आहे. More I am praying, more fever is increasing. आणि जेवढा जास्त मी प्रार्थना करतो तेवढा जास्त हर्षाचा ताप वाढत होता. I give my child to your hand. आणि माझं लेकरू जे आहे मी ते तुझ्या हातात देत I आहे. told my wife that I am going to a house. आणि मी माझ्या पत्नीला सांगितलं की मी घरी जात आहे. And I went and I take a rest. आणि मी घरी गेलो आणि मी थोडा आराम केला. When I took a rest, आणि मी आराम केला. in the morning at 8 o'clock I got up. आणि सकाळी 8 वाजता मी उठलो I took a bath and went to the church. आणि मी आंघोळ केली आणि चर्च मध्ये गेलो. And we attended the service. आणि आम्ही जी सभा होती ती सभा मी घेतली. People were not knowing what happened in our family. आणि चर्चच्या लोकांना माहित नव्हतं की माझ्या कुटुंबामध्ये काय चालू आहे. And after the church service, I got a phone call. आणि सर्व सभा झाल्यानंतर मला माझ्या पत्नीचा कॉल आला. The fever was gone away. आणि जो ताप होता तो सर्व त्याचा बरा झाला Let me होता. tell you, पण मला तुम्हाला सांगू द्या, whole night I was struggling for that fever. आणि संपूर्ण रात्र मी त्या तापेसाठी प्रार्थना करत I होतो. was praying. मी प्रार्थना करत होतो I was praying. आणि मी प्रार्थना करत But होतो. let me tell you, पण मला तुम्हाला सांगू our द्या, God is alive God. पण आपला देव हा जिवंत देव आहे. Most of the time, आणि पुष्कळ वेळेस when we pray, आणि ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो our prayer will be not answered. आणि आपल्या प्रार्थनेचं उत्तर आपल्याला भेटत नाही. But let me tell you, पण मला तुम्हाला सांगू our द्या, God is on work. पण आपला देव हे काम करत आहे. Our God is working in a silent mind. आणि आपला जो देव आहे तो शांतपणे काम करत आहे. He never leave us. तो आपल्याला कधी सोडत नाही. And because of that, the word of God says, for whoever
who draw near to God must believe that he exists. आणि या ठिकाणी दिलाय की जो कोणी त्याच्या जवळ जातो त्याने विश्वास ठेवला पाहिजे की तो अस्तित्वामध्ये आहे. Today morning I want to encourage आणि you. आजच्या सकाळी मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं What आहे. situation you are going, I don't know. जी काही परिस्थितीतून तुम्ही जात असाल ती मला माहित नाही. Today you may be struggling for food. आणि तुम्ही आज अन्नासाठी देखील समस्येत असाल. Today you may be struggling for money. आणि तुमच्या पैशांसाठी देखील तुम्ही त्रासामध्ये असाल. Today you may be struggling for your future. आणि तुम्ही तुमच्या भविष्याबद्दल चिंतित असाल. In whatever situation you are going through, आणि ज्या काही परिस्थितीतून तुम्ही जात आहात you are praying for that. आणि तुम्ही त्या गोष्टीसाठी प्रार्थना But करत you are आहात. seeing the situation is not been changed. पण तुम्ही बघत आहे की तुमच्या जीवनातली जी परिस्थिती आहे ती बदलत But नाही. let me encourage पण you. मला तुम्हाला आज उत्तेजन देऊ द्या. Our God is a live आपला God. देव हा जिवंत देव आहे. The word of God आणि says, देवाचं वचन या ठिकाणी whoever म्हणतं, would draw near to God आणि जो कोणी माझ्या जवळ येतो must believe that he exists. त्याने विश्वास ठेवला पाहिजे की तो अस्तित्वामध्ये Oh, आहे. he exists in our life. यस हो तो अस्तित्वामध्ये आहे He is live God. आणि तो जिवंत देव आहे. He do signs and wonders for आणि तो us. अद्भुत गोष्टी चमत्कार आपल्या जीवनामध्ये खरे In the life of Job, आणि योबाच्या जीवनामध्ये he lose everything. आणि त्याने त्याच्या जीवनामधले प्रत्येक एक गोष्ट गमावली Nothing was left in his आणि life. त्याच्याकडे काही देखील नव्हतं. He was on the road आणि तो एका रोडावरती बसलेला होता and he was just crying unto God. आणि तो फक्त देवाकडे रडत होता. And suddenly his wife came to him आणि अचानक त्याची पत्नी त्याच्याकडे आली and she is saying to him, आणि ती त्याला म्हणाली. the word of God says, आणि देवाचं वचन सांगतं Job योग chapter 1, पहिला अध्याय chapter 2 दुसरा अध्याय and word 9. आणि 9व वचन. Then his wife said to him, do you still hold fast your integrity? Curse God and die. But he said to her, you speak as one of the foolish women would speak. Shall we receive good from God and shall we not receive evil? In all this Job did not sin with his life. आणि या ठिकाणी दिलाय की तेव्हा त्याची स्त्री त्याला म्हणाली, तुम्ही अजून सत्व धरून राहिला आहात काय? देवाचे नाव सोडून द्या आणि मरून जा. तो तिला म्हणाला, तू धर्महीन स्त्रिया प्रमाणे बोलतेस. देवापासून सुखच घ्यावे आणि दुःख घेऊ नये काय? या सर्व प्रसंगी इयोबाने आपल्या वाचेने काही पाप केले The नाही. word of God says he praised God for this situation. आणि या ठिकाणी आपण बघतो की त्याने देवाची उपासना केली. And he's saying, shall we receive good from God and shall we not receive evil? आणि या ठिकाणी त्याने बोलला की देवाकडून फक्त सुखच घ्यावं, दुःख घेऊ नये काय? And in the word of God says that he did not sin against God. आणि या ठिकाणी आपण बघतो की त्याने एक देखील शब्द देवाच्या विरुद्ध बोलला नाही. Brethren, माझ्या भावांनो, today I want to encourage you. आणि आज मला तुम्हाला उत्तेजन Our द्यायचं God आहे. is a live God. आपला देव हा जिवंत देव आहे. He is not dead God. तो मेलेला देव नाही. Job 19 and verse 25. योब याचं 19वा अध्याय आणि 25वे वचन. The word says, आणि या ठिकाणी देवाचं वचन for सांगतं, I know that my Redeemer lives, and at the least he will stand upon the earth. And after my skin has been thus destroyed, yet in my flesh I shall see God. तर ठाऊक आहे की माझा उद्धारक जिवंत आहे, तो अंती पृथ्वीवरती उभा राहील. ही माझी त्वचा छिन्न भिन्न होऊन नष्ट झाली तरी मी देवाला देहविरहित पाहिल. Here the word of God says, I will see my God. आणि या ठिकाणी देवाचं वचन सांगत आहे, योब म्हणत आहे की मी देवाला बघेन. My Redeemer lives, आणि जो माझा सांत्वन करताय तो जिवंत आहे. though he lose everything. जरी त्याने त्याच्या जीवनातल्या सर्व गोष्टी But गमावल्या still होत्या, he believed that he exists in his life. तरी देखील त्याने विश्वास ठेवला की देव हा अस्तित्वामध्ये आहे. Today I want to encourage आणि you. आजच्या सकाळी मला तुम्हाला उत्तेजन Whole द्यायचं world आहे. is struggling for this coronavirus. आणि संपूर्ण जग या कोरोना व्हायरसमुळे भयभीत झालं आहे. People are dying. आणि लोक मरत आहेत. In our country also आणि people are struggling for आणि this coronavirus. आणि आपल्या देशामध्ये देखील आपण बघतो की संपूर्ण लोक जे कोरोना व्हायरसमुळे मरत आहेत. But let me tell you, पण मला तुम्हाला सांगू our द्या, God is a live पण God. आपला देव हा जिवंत देव आहे. When we go to near him, आणि ज्यावेळेस आपण त्याच्या जवळ जाऊ, he works. तो आपल्या जीवनामध्ये He कार्य करेल. works. तो कार्य करतो. Many times we think, आणि पुष्कळ वेळेस आपण विचार करतो. Isaiah 40 and verse 27 it says, यशया 40वा अध्याय आणि 27वे वचन. why do you say, O Jacob, and speak, O Israel, my way is hidden from the Lord, and my right is disregarded by God, my God. हे याकोबा असे का म्हणतोस, हे इस्रायला असे का बोलतोस की माझा मार्ग परमेश्वरापासून गुप्त आहे व माझा न्याय देवाच्या दृष्टीआड झाला आहे. Our ways are not hidden from God. आणि आपले जे मार्ग आहेत ते देवापासून लपलेले आहेत. Whatever situation we will go through, आणि ज्या काय परिस्थितीतून आपण जाऊ, our God sees our situation. आणि आपला देव आपली परिस्थिती बघतो. He answers our prayer. तो आपल्या प्रार्थनेचं उत्तर देतो. In 49, Isaiah 49 and verse 15 it says, can woman 14 it says, but Zion said, the Lord has forsaken me, my God has forgotten me. आणि या ठिकाणी दिलंय यशायाचा 49वा अध्याय आणि 14वे वचन. यावर सियोन म्हणाले, परमेश्वराने माझा ते त्याग केला आहे.
The Israel people were saying that God have forgotten us. आणि इस्रायलचे जे लोक आहेत ते बोलत आहे की देवाला आमचा विसर पडला The आहे. people who are going to near to God, they are saying that God have forgot us. आणि जे लोक देवाजवळ जात आहेत ते लोक म्हणत आहे की देवाला आमचा विसर पडला आहे. Most of the time in our life also we say like this only, God have forgotten us. आणि पुष्कळ वेळेस आपण देखील विचार करतो की देवाला आपला विसर पडला When आहे. our prayer are not answered, that at that time we say that God is not listening our prayer. आणि पुष्कळ वेळेस आपण प्रार्थना करतो, आपल्या प्रार्थनेचं उत्तर न भेटल्यावर आपण विचार करतो की देवाला आपला विसर When पडला we आहे. see problems in our life, आणि ज्यावेळेस आपण आपल्या जीवनामध्ये समस्या बघतो when we circumstances in our life, आणि खूप अशी परिस्थिती आपल्या जीवनामध्ये and we येते say that Lord is not listening our prayer, आणि आपण विचार करतो की देव आपली प्रार्थना का ऐकत and we नाही say Lord has forgotten us. आणि आपण बोलतो की देवाला आपला विसर But पडला let आहे. me tell you, पण मला तुम्हाला the सांगू word द्या. of God says in 15 words, आणि देवाचं वचन सांगते 14व्या वचनामध्ये, can a woman forget her nursing child, that she should have no compassion on the son of her womb? Even this may forgot. This may forgot, yet I will not forget you. आणि या ठिकाणी दिलाय की स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही, एवढा तिला आपल्या तान्या बाळाचा विसर पडेल काय? कदाचित स्त्रियांना विसर पडेल, पण मी तुला विसरणार The word नाही. of God says the woman can forget her child. आणि या ठिकाणी दिलाय की ती स्त्री आहे तिच्या लेकराला ती In विसरेल. this world we see many women, they forgot their child, but Almighty God will never forget us. आणि या ठिकाणी आपण बघतो की जगामध्ये आपण बघतो की पुष्कळ स्त्रिया त्यांच्या लेकरांना देखील त्यांचा विसर पडेल, पण आपल्या देवाला आपला कधी विसर पडणार नाही. Because our God loves us. कारण आपला देव आपल्यावरती प्रेम करतो. The word of God says in 16 words, आणि 16व्या वचनामध्ये देवाचं वचन behold, सांगतं, I have engraved you on the palms of my hands. आणि पहा मी तुला आपल्या तळहातावर कोरून ठेवला आहे, Your walls are continued before me. आणि तुझे कोट नित्य माझ्या दृष्टीसमोर The आहे. word of God says, I have engraved you on the palms of my hand. आणि या ठिकाणी दिलाय की तळहातावर मी तुला कोरून We ठेवला are आहे. engraved in the palms of our God. आणि आपण देवाच्या तळहातावर कोरलेले आहोत. Let me encourage पण you. मला तुम्हाला उत्तेजन देऊ Our द्या. God lives. आपला देव हा जिवंत आहे. Today morning I want to encourage you. आणि आजच्या सकाळी मला तुम्हाला उत्तेजन If द्यायचं we आहे. want to please God जर आपल्याला देवाला संतोषाचं आहे in whatever situation we are going through, आणि ज्या काही परिस्थितीतून आपण जात आहोत in that situation, आणि त्या परिस्थितीमध्ये we must believe आपण विश्वास ठेवला my पाहिजे Jesus is alive. की आपला प्रभू येशू हा जिवंत My आहे. Jesus is alive. माझा येशू हा जिवंत आहे. Though your prayer are not answered, जरी देखील तुमच्या प्रार्थनेचं उत्तर though you तुम्हाला are भेटत facing नसेल, many problems, जरी देखील तुम्ही तुमच्या जीवनामध्ये though you are समस्याला suffering तोंड for देत the असाल, food, तुम्ही तुमच्या अन्नासाठी जगत असाल though you are suffering for money, आणि तुम्ही तुमच्या आर्थिक गोष्टीसाठी अडचणीत असाल, but let me tell you, पण मला तुम्हाला we सांगू must say our God is alive. आपण बोललो पाहिजे की आपला देव हा जिवंत आहे. If you are praying for miracle आणि तुम्ही जर चमत्कारासाठी तुमच्या जीवनामध्ये प्रार्थना and if करत miracle असाल, is not performing, आणि काही गोष्ट तुमच्या जीवनामध्ये still बदलत we नसेल, should say, my Jesus is the miracle working God. तरी आपण बोललो पाहिजे की आपला प्रभू येशू हा चमत्कार करणारा देव Because the आहे. word of God says कारण देवाचं वचन सांगतं that those who draw near to God, आणि जो कोणी त्याच्या जवळ जातो they should believe that He exists. त्यांनी विश्वास ठेवला पाहिजे की तो अस्तित्वामध्ये आहे. The life of Abraham, आणि अब्रामाचं जीवन, God told Abraham, आणि देवाने अब्रामाला सांगितलं, I want sacrifice. आणि तू माझ्यासाठी अर्पण आण, I want sacrifice of your son. आणि तू तुझ्या लेकराचं इसाकाचं अर्पण तू कर. And the word of God says by faith, आणि या ठिकाणी आपण देवाचं वचन सांगते की विश्वासाद्वारे Abraham took Isaac for the sacrifice. आणि अब्रामाने इसाकाला त्याच्या सोबत घेतलं. Isaac is saying, where is the lamb for us? आणि इसाक त्याला विचारत आहे की आपण तर अर्पणाला जात आहोत, पण कोकरू कुठं आहे? He believed that God is going to provide me. आणि Hallelujah. त्याने विश्वास ठेवला की देव मला त्या गोष्टीचा पुरवठा What करणार. answer from Abraham? आणि देवा अब्रामाकडून काय उत्तर होतं? It was very hard to answer Isaac. आणि ते खूप अवघड होतं की इसाकाला उत्तर देण्यासाठी. But Abraham is saying that God is going to provide us. पण अब्राम इसाकाला सांगत आहे की देव आपल्याला ती गोष्ट उपलब्ध He करून देणार आहे. believes that my God exists. आणि अब्रामाने विश्वास ठेवला की माझा देव हा अस्तित्वामध्ये आहे. My God exists. माझा देव हा अस्तित्वामध्ये The आहे. word of God says, आणि देवाचं वचन सांगतं he believed that though I offered my son, God can raise him from the dead also. आणि अब्रामाने विश्वास ठेवला की माझा देव असा समर्थ आहे की तो मेलेल्यातून देखील लोकांना जिवंत करू शकतो. And because of that, by faith, he got his son. आणि या गोष्टीद्वारे विश्वासाद्वारे त्याला इसाक भेटला. Today morning, I want to encourage आणि you. आजच्या सकाळी मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं The आहे. word of God says आणि देवाचं वचन सांगतं how we can please God. आणि देवाला आपण कसं संतोषू By शकतो. faith, we can please आणि God. विश्वासाद्वारे आपण देवाला संतोषू Second शकतो. thing. दुसरी गोष्ट,
by believing that He exists in our life. आणि आपण विश्वास ठेवला पाहिजे की तो अस्तित्वामध्ये In आहे whatever situation you आणि go जी through, काही परिस्थितीमधून तुम्ही जात आहात we must believe that He is alive आपण विश्वास ठेवला पाहिजे की तो अस्तित्वामध्ये आहे because we are worshiping our living God. कारण आपण आपल्या जिवंत देवाची आराधना We are करतो. worshiping the resurrection Christ. कारण आपण जिवंत झालेल्या देवाची स्तुती आणि आराधना करतो Come on, we'll close our eyes चला आपण आपले नेत्र बंद and we करूया will look unto God आणि आपण देवाकडे बघूया and we'll say to Lord, आणि आपण देवाला बोलूया Lord, here I am. की प्रभू मी या ठिकाणी आहे I am committing my life to you, आणि मी God. माझं जीवन तुला समर्पित करत Father, आहे. Lord, I believe that you are in my life, oh आणि पिता Father. परमेश्वर मी विश्वास ठेवतो की तू माझ्या जीवनामध्ये आहे I am going through many situations. आणि मी पुष्कळशा परिस्थितीतून जात आहे I am going through many problems, oh आणि मी Father. खूप समस्येतून जात आहे Though problems are so much big in front of me, oh आणि ज्या God. समस्या आहेत त्या माझ्यासाठी खूप मोठ्या The आहेत problems are like a mountain to me, oh Father. आणि ज्या समस्या आहेत त्या समोर माझ्या पर्वतासारखा आहे I can't overcome on this situation, oh आणि मी त्या परिस्थितीला तोंड देऊ शकत But नाही Lord, today you have spoken with me. पण आज तुम्हाला बोलला आहे देवा Those who come to near you, oh Father, आणि जो कोणी तुझ्याकडे येतो you are there with them, oh Father. आणि तू त्या ठिकाणी त्यांच्या सोबत आहे You are not dead, God, oh Father. आणि तू मेलेला देव नाही You are the living God, oh तू जिवंत Father, देव आहेस who sees our situation, oh जो आमची God. परिस्थिती बघतो Father, Lord, I just commit myself to you, oh God. पिता परमेश्वर मी माझं जीवन तुला समर्पित At करतो. this morning, I pray, oh Father, आणि या सकाळी मी प्रार्थना करतो for our congregation, oh God. आणि आमच्या मंडळीसाठी Each and every one, we commit them, oh Father. आणि प्रत्येकासाठी मी प्रार्थना करतो प्रत्येकाला मी तुझ्या हातात समर्पित In what करतो situation they are going through, oh आणि ज्या Father. काही परिस्थितीतून ते जात आहे I don't know, oh Father. मला ती माहित नाही But in this situation, पण या परिस्थितीमध्ये let them understand your love, oh आणि God. त्यांना तुझं प्रेम समजू दे Lord Jesus, be their living God, oh Father. आणि पिता परमेश्वर तू त्यांच्या सोबत राहा If they are losing in their life, जर त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये काही गमवलं असेल they will get blessing from you, oh Father. आणि त्यांना तुझ्याकडून आशीर्वाद भेट Lord Jesus, we want to just thank you for this wonderful word, oh God. आणि प्रभू येशू या सुंदरशा वचनाबद्दल आम्ही तुझ्या नावाला This time I pray for the people who are sick in their body, oh Father. आणि यावेळेस आम्ही प्रार्थना करतो जे लोक त्यांच्या शरीरामध्ये आजारी आहेत Lord Jesus, let your hand be upon them, oh Father. आणि प्रभू येशू आम्ही प्रार्थना करतो तुझा आरोग्याचा हात त्यांच्या जीवनावर We आम्ही मागत declare आहोत. your healing upon their life, oh आणि तुझं God. आरोग्य त्यांच्या जीवनामध्ये आम्ही कबूल करतो And we say healing over them, oh Father. आणि आम्ही तुझं आरोग्य त्यांच्या जीवनामध्ये कबूल करतो I pray for the people who are struggling for finance, oh God. आणि आम्ही प्रार्थना करतो जे लोक आर्थिक गोष्टीसाठी अडचणीमध्ये आहेत Oh Lord Jesus, be their provider, oh ओ प्रभू Father. येशू आम्ही प्रार्थना करतो त्यांचा पुरवठा तू हो Oh Lord Jesus, comfort their life, oh ओ God. प्रभू येशू त्यांच्या जीवनाला तू सांत्वन कर And we bless each and every one, oh मी God. प्रत्येकाला आशीर्वादित करतो In Jesus' name we ask this आणि prayer. येशूच्या नावात आम्ही प्रार्थना करतो Amen. 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 May God bless you. देव बाप तुम्हाला आशीर्वाद देव